बिल्ली परत एकदा शिकारीलाच निघली आणि आता डायरेक्ट मोठा हात मारला. तर नमस्कार. सकाळ सकाळ आपण उठलो होतो, पावसाने थोडी आपल्याला सुट्टी दिली होती, त्याच्यामुळे म्हणलं आधी कागद काढून घ्या. काय आधी वैरणीवरला कागद काढला, कारण ती वैरण थोडीफार भिजली होती. भिजलेली वैरण आणि कोरडी वैरण असे 2 भाग करायचे होते. काय पटापटा भाग करून घेतले. परत म्हणलं यायला हे जर पाऊस जर परत आला तर परत सगळी भिजन, त्याच्यामुळे आधी म्हणलं पटापटा उरकून घ्यायचं आणि ह्याला थोडीफार वाळून द्यायची. म्हणलं ही वाळतच राहीन, आपण जवळ गुरांचं खायला. डायरेक्ट गाडा काढला, डायरेक्ट निघलो आपण. दादानी कापून ठेवलं होतं, ते म्हणलं फक्त तू घेऊन ये. मग काय त्यांनी थोडंफार नेलं होतं आणि आपल्याला म्हणलं होतं डोक्यावर घेऊन ये. जेवढा आपल्याला डोक्यावर उचलायचा कटाळा तेवढा तर कोणालाच नाही. आपण तर लय कटाळ करू त्यासाठी. मग काय आपण गाडी ना आणता डायरेक्ट गाडा घेऊन आलो होतो. म्हणलं गाडी नाही चलत पण गाडा तर चलतो ना ह्याच्यातून. मग काय असंच निघलो होतो डायरेक्ट. त्याच विषयावर तुम्ही फॉलो पण करून घ्या. मग काय पाऊस आला, आता थोडी सुट्टी होती, त्याच्यामुळे म्हणलं आता काय उरलेले काम बी करून घ्यावा. मग काय डायरेक्ट आलो आपण इथं वरले कागद काढायला. 2 वरणी होत्या, त्यातले एकातलं कागद काढला पटापटा, दुसरी गेलो कागद काढायला. आता काय तशी बी कांदे सडले, येवा बी सडले आणि तेव्हा बी सडले. पण काय हाय तेवढे तरी वाचवण्यासाठी आपण करतोय कष्ट थोडीफार तरी. तेवढेच घरी येऊन बघितलं तर काय मांजराने डायरेक्ट शिकार करून आणली. ती बी छोटी मोठी नाही, डायरेक्ट सापाची शिकार केली. आधी तर बाकीचं सगळं आणलं होतं, नंतर तर डायरेक्ट सापच धरून आणलाय. आता हे 2 एवढे इनोसेंट दिसते की असं वाटत नाही यांच्याने माशी मरत, पण हे तर डायरेक्ट सापाची बिपाची कायची शिकार करायला लागले. आता यांना तरी काय करू, तेवढं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.